महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024साठी 17,000 पेक्षा जास्त जागांची पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। आजपासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत। ऑनलाईन अर्ज कसा भरायचा स्टेप बाय स्टेप ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्या अगोदर मित्रांनो आपण छोटीशी माहिती या पदभरतीबद्दलची पाहूयात। जसं की मित्रांनो तुम्ही 12वी पास असाल तर या पदांसाठी अप्लाय करू शकता। सर्वात अगोदर तुमची मैदानी चाचणी होणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। खुल्या प्रवर्गाला 450 रुपये फीज आहे, राखीव प्रवर्गासाठी 350 रुपये इतकी फीज मित्रांनो ठेवण्यात आलेली आहे। वयोमर्यादा 18 ते 28 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 33 वर्षापर्यंत असणार आहे। मग प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांना 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। कॅटेगरी वाईज इथं वयोमर्यादा देखील देण्यात आलेली आहे। पोलीस सिपाहीसाठी जसं की मित्रांनो ही PDF फाईल जर ओपन केली तर तुमच्यासमोर पाहू शकता 9,595 जागा आहेत। त्यानंतर पोलीस चालकसाठी 1600 प्लस जागा आहेत। राज्य राखीव पोलीस बलासाठी मित्रांनो 4,000 प्लस जागा आहेत। बँड्समनसाठी 41 प्लस जागा आहेत आणि कारागृह शिपाई चालक 1800 प्लस जागा आहेत। असे मिळून टोटल मित्रांनो 17,471 पदं जी आहेत या ठिकाणी 2024साठी ही भरली जात आहेत। तर बघा यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन आत्तापासून सुरू झालेले आहेत। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही वेबसाईट आहे, याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि टेलिग्राम चॅनलवरती। या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व माहिती पाहायला भेटेल। याच्या स्टेप जे आहेत मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर लॉग इन करायचं आहे आणि अर्ज भरायचा आहे, त्यानंतर फीज भरायची आहे। नंतर आता फॉर्म भरण्यासाठी सर्वात अगोदर नवीन नोंदणी करा। आपले खाते नसल्यास, तुमचं खातं याच्या अगोदर नसेल पोलीस भरतीचं, तर तुम्हाला काय करायचं आहे, नवीन नोंदणीवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, तर तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तो मित्रांनो ओपन होईल, ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकायचा आहे। ईमेल ID युजर ID म्हणून तुमचा असेल मित्रांनो, लक्षात राहू द्या। इथं पासवर्ड तुम्हाला निवडायचा आहे, कुठलाही पासवर्ड। तुमचा चालू मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे। त्यानंतर खाली पूर्ण नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे मित्रांनो, तुमचं जे पण पूर्ण नाव असेल ते इथं तुम्हाला भरायचं आहे। त्यानंतर खाली आपोआप पहा मराठीमध्ये नाव येईल मित्रांनो, इथं स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव अशा पद्धतीने नाव टाकायचं आहे। स्वतःचं पहिलं नाव, त्यानंतर वडिलांचं आणि शेवटी आडनाव। त्यानंतर तुमचं जेंडर या ठिकाणावरून सिलेक्ट करा। त्यानंतर आधार कार्ड क्रमांक देखील तुम्हाला इथं टाकायचा आहे। त्यानंतर इथं त्या ह्या बॉक्सवरती क्लिक करून हा कॅप्चा टाकायचा आहे आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे। रजिस्टरवरती क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर मेसेज येईल, प्लीज चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन लिंक, प्लीज चेक स्पॅम फोल्डर ॲज मेल्स फ्रॉम महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट मे बी डिलिव्हर्ड ॲज स्पॅम। तर बघा तुमचा मेल ID चेक करायची, तिथे तुम्हाला एक लिंक आलेली असणार आहे मित्रांनो। त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे। अगोदर तुमचा मेल ID पाहून घ्यायचा आहे। नंतर मग इथे तुमचा मेल ID तुम्ही जो रजिस्टर करताना टाकला होता तो टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, हे कॅप्चा टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। आणि तुम्ही मेल व्हेरीफाय नाही केला तर इथं लॉग इन होणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला मेल ID वरती मेल जो आला आहे तुम्हाला तो व्हेरीफाय अगोदर करावाच लागणार आहे। लॉग इन केल्याबरोबर तुमच्यासमोर पहा तुमचं इथं मित्रांनो नाव येईल, तुमचा मोबाईल नंबर ही माहिती येईल। अर्ज करण्यासाठी ते काय करायचं आहे, अर्ज आणि छायाचित्र अपलोड करा हे जे ऑप्शन आहे इथं पहा। इथं अर्ज करण्यासाठी तुम्हाला पदासाठी अर्ज करा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा तुमच्यासमोर असा अर्ज ओपन होईल, ज्यामध्ये वैयक्तिक तपशील, इथं तुमच्या कॅटेगरीचे तपशील, संपर्क, इतर तपशील आणि शैक्षणिक माहिती भरायची। आता तर वैयक्तिक तपशीलमध्ये मित्रांनो स्वतःचं नाव, अर्जदाराचं नाव टाकायचं आहे पहिल्यांदा, जे की मित्रांनो इथं इंग्रजीमध्ये टाकायचे आहे। त्यानंतर वडिलांचं नाव इथं टाकायचं आहे किंवा पतीचं नाव, वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव इंग्रजीमध्ये आणि आडनाव शेवटी इथं टाकायचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर खाली पहा इथं आईचं नाव इंग्रजीमध्ये टाकायचं आहे। ते आपोआप सर्व नावं जे आहेत मित्रांनो इथं मराठीमध्ये येतील। तुम्ही इथं जे पण नाव टाकाल मित्रांनो ते आपोआप इथं पहा मराठीमध्ये येणार आहे। आता पद सिलेक्ट करायचे पहा, ज्यामध्ये तुम्ही एका वेळेस मित्रांनो एकच पद सिलेक्ट करू शकतात आणि सर्व पदांची लेखी परीक्षा एकाच दिवशी या ठिकाणी होणार आहे। जसं की पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, SRPF पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस बँड्समॅन आणि प्रिझन कॉन्स्टेबल म्हणजेच कारागृह पोलीस। तर यापैकी तुम्हाला कुठे अप्लाय करायचं आहे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचे। जसं की पोलीस कॉन्स्टेबलला करायचं तर पोलीस कॉन्स्टेबल सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर घटक सिलेक्ट करायचा आहे। म्हणजे मग तुम्ही या ठिकाणी CP कमिशनर ऑफिस मुंबई, ठाणे, नागपूर सिटी, त्यानंतर तुम्ही रेल्वेमध्ये अप्लाय करायचं आहे का तुम्हाला, किंवा या ठिकाणी मित्रांनो ग्रामीणचं देखील ऑप्शन आहे पहा। तर असे सर्व ऑप्शन तुम्हाला इथं दिसतील। अप्लाय करू इच्छितात या जिल्ह्यामध्ये तो जिल्हा इथून तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुमच्यासमोर प्रोसेसिंग होईल। आता पुढील पृष्ठ याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला विचारेल की तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का वगैरे, तर इथं तुम्हाला हो नाही करायचे सर्व, तर नसेल तर नाहीवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर विचारेल अंशकालीन तुम्ही आहात का, माजी सैनिक आहात का,
प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा होमगार्ड तुम्ही आहात का मित्रांनो, गृहरक्षक, अनाथ, माजी सैनिक, त्यानंतर ज्या प्रवर्गातून अर्ज करू इच्छिता तो प्रवर्ग या ठिकाणाहून निवडायचा आहे. जसं की NTB, NTC, NTT, SBC, SEBC, EWS, ओपन, सर्व या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील कॅटेगरी. पहा, ती कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे. पोलीस पाल्य आरक्षण तुम्हाला घ्यायचं आहे का, त्यानंतर पात्र खेळाडू प्रकल्पग्रस्त तुम्ही आहात का, आणि इथं तुम्हाला जर कॅटेगरीमधून फॉर्म भरताय तर जात क्रमांक तुम्हाला टाकावं लागेल. जर तुम्ही कॅटेगरी नाही सिलेक्ट केली तर कास्ट सर्टिफिकेट टाकण्याची गरज नाही. त्यानंतर इथं पहा, तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या वेळी त्यांनी विचारलं की तुमचं आता शिक्षण काय झालेलं आहे. तर 12 पास कंपल्सरी आहे मित्रांनो. तर 12वी निवडायचे. सर्व सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी पुढील पृष्ठावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुमचा संपर्क पत्ता आणि तुमचा ॲड्रेस विचारेल, ज्यासाठी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पहिला ॲड्रेस टाकायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्ही सध्या राहत आहात तो वरती टाकायचा आहे आणि परमनंट ॲड्रेस तुमचा काय असेल तर तो खाली टाकायचा आहे. किंवा मित्रांनो, वरचा तुमचा सध्या राहायचा ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस दोन्ही सेम असेल तर तुम्हाला इथं स्थायी निवास तपशील म्हणजे परमनंट ॲड्रेस आणि संपर्कासाठी पत्ता म्हणजे सध्याचा पत्ता दोन्ही एकच असल्यास तुम्हाला याच्यावरती टिक मार्क करायचं आहे. म्हणजेच दोन्ही ॲड्रेस असल्यामुळे तुम्हाला एकच ॲड्रेस इथं भरावा लागणार आहे. तर त्यानंतर पुढील पृष्ठावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बघा, तुम्हाला इतर तपशील भरायचा आहे, ज्यामध्ये धर्म सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथं तुमची कॅटेगरी जी असेल ती मित्रांनो भरायची आहे. इथं पोटजात जी असेल ती भरू शकता किंवा नाही भरलं तरी चालेल. तिथं रेड मार्क नाही, जे रेड फुली दिली तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही शासकीय सेवेत वगैरे आहात का, तुम्हाला येस नो या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर विचारलेलं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी आहात का, तर इथं तुम्हाला होय करायचं आहे. त्यानंतर कर्नाटकचे आदिवासी तुम्ही आहात का, आणि महाराष्ट्राचे आदिवासी तुम्ही असल्यास केलेस इथं तुम्हाला प्रमाणपत्र वगैरे ते सर्व टाकायचे. तुमच्याकडं डोमसाईल सर्टिफिकेट आहे की नाही ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं पहा दिनांक टाकायचा आहे, ते कधी घेतलं आहे तेही तुम्हाला इथं भरायचं आहे. त्यानंतर इथं तुम्ही कर्नाटकचे आदिवासी आहात का, तर इथं नाही करायचं आहे, असल्यास येस करायचं आहे. नॉन क्रिमिनलमध्ये तुम्ही मोडतात का, जर तुम्ही ह्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला असेल तर नॉन क्रिमिनल तुम्हाला द्यावं लागेल, ज्यामध्ये इमाव, विजा, भजब, भजक, भजड, विमाप्र आणि खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवार, तर नॉन क्रिमिनल द्यावं लागणार आहे. पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी तुम्ही शारीरिक अर्हता पूर्ण करत आहात का, तर इथं होय करायचं आहे तुम्हाला. उमेदवार पदांसाठी तुम्ही वैद्यकीयदृष्ट्या सक्षम आहात का, तर होय करायचं आहे. तुमच्याकडे NCC प्रमाणपत्र आहे का, असेल तर येस करा, अन्यथा नाही. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे का, जर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन नसल्यास तुम्ही तुम्हाला 2 वर्षाच्या आत ते मित्रांनो सादर करावं लागणार आहे. लक्षात राहू द्या, इथं लिहून आलेलं आहे. त्यानंतर तुमच्याकडं संगणक अर्हता प्रमाणपत्र आहे का, जर नसेल तुमच्याकडं तर या ठिकाणी म्हटले आपणास संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र नियुक्तीच्या आधी सादर करावं लागेल. मात्र तुमच्याकडे आत्ता नसल्यास नियुक्तीच्या अगोदर ते सादर करायचं आहे. त्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य वगैरे आहात का, तर हे येस नो करायचं आहे. त्यानंतर पुढील पृष्ठावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, आता तुमचं शैक्षणिक तपशील या ठिकाणी टाकायचं आहे, ज्यामध्ये सर्वात अगोदर 12वी सिलेक्ट करायचं आहे. कुठून 12वी झाली, कधी उत्तीर्ण झालेत की नाही, पास झालात की नाही ते येस करायचं आहे. आणि कधी उत्तीर्ण झालात तुम्ही कुठल्या वर्षी, ते वर्ष या ठिकाणी मित्रांनो काय करायचं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर प्राप्त गुण कितीत आणि एकूण गुण कितीत ते टाकायचे तुम्हाला. समजा प्राप्त गुणमध्ये तुम्हाला 500 गुण असतील, म्हणजे एकूण गुणामध्ये 500 गुण असतील आणि प्राप्तमध्ये मित्रांनो या ठिकाणी समजा तुम्हाला प्राप्तमध्ये 400 गुण पडलेले आहेत 500 पैकी, तर अशा पद्धतीने टाकायचं आहे. प्राप्त गुण आणि एकूण गुण 500 गुणापैकी तुम्हाला किती पैकी पडले तर इथे प्राप्त गुणामध्ये टाकायचं आहे. तुमचं 600 असू शकतं, इथं 450 असू शकतं, तुमच्या मार्कशीटवरती बघून टाकायचं आहे. त्यानंतर खाली घ्यायचं आहे. पहा, इथे विचारलेलं की आपण पदवीधर ग्रॅज्युएट आहात का, तर आपण पदवीधर ग्रॅज्युएट आहात का, जर असेल तर हो करायचं आहे, नसल्यास नो करायचं आहे. कुठल्या शाखेचे पदवीधर वगैरे आहात ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे, नसल्यास नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आहात का, तर इथं विचारले येस नो करायचं सांगितलेलं आहे. पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात, परंतु या ठिकाणी म्हटलं आहे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास तुम्ही इच्छुक आहात का. तर बघा, जे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आहे तिथंही तुम्हाला चान्स भेटू शकतो, तर तुम्हाला इथं येस करायचं आहे. तुम्ही इथं जर अपात्र ठरलात तर पोलीस भरतीमध्ये तिकडं तुम्हाला करार पद्धतीवरती घेतलं जाऊ शकतं. त्यानंतर खाली इथं प्रतिज्ञापत्र जे आहे त्याच्यावरती टिकमार्क करायचे तुम्हाला मित्रांनो. ते सर्व वाचायचं आहे, तुम्हाला जी सूचना दिलेली आहे त्यांनी. आणि त्याच्यानंतर अर्जाचे पूर्वदृश्य जे आहे याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता आणि जतन करू शकतात.
अर्जाचे पूर्वदृश्य केल्यास तुमच्यासमोर पहा अशा पद्धतीने अर्ज जो आहे तो ओपन होईल. अर्ज बरोबर आहे की नाही तुम्हाला एकदा चेक करायचं आहे. बरोबर असेल तर इथं कट करायचं आहे आणि जतन करावरती क्लिक करायचं आहे. बघा एकदा जतन केल्यास तुम्हाला ते म्हणतायत की तुम्ही माहिती पुन्हा एडिट करू शकत नाही. त्यामुळे एकदाच व्यवस्थित पाहून घ्या सर्व आणि त्यानंतरच जतन करा. जतन केल्याबरोबर तुमच्यासमोर आता मुखपृष्ठ येईल, ज्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करायची आता. आणि तुम्ही फॉर्म जतन केल्याबरोबर तुमच्या मोबाईलवरती SMS देखील आला असेल तुमचा ॲप्लिकेशन नंबर. तर बघा सर्वात अगोदर फोटो तुम्हाला अपलोड करायचा मित्रांनो. छायाचित्र अपलोडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आणि फोटो सिलेक्ट करायचा तुमचा स्कॅन केलेला. फोटोची साईज किती लागणार आहे पहा. 5 ते 20 KB दरम्यान फोटो पाहिजे मित्रांनो आणि रुंदी 160 पिक्सल आणि उंची 200 ते 212 पिक्सल पाहिजे आहे. त्याचबरोबर मित्रांनो फोटो अपलोड करताना JPG किंवा PNG टाईपमध्ये असेल तरी चालेल. फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुखपृष्ठावरती लॉग इन केल्यानंतरच तुम्हाला इथं पहा तुमचा टोकन ID भेटेल. इथं तुमची फीज किती भरायची ते तुम्हाला दाखवेल आणि इथं पेमेंट स्टेटस दाखवेल. पहा तुम्ही जर पेमेंट केलेलं असेल तर सक्सेसफुल दाखवेल. नसेल पेमेंट झालं तुमचं तर इथं पे नाववरती तुम्हाला क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, परत पेमेंट सक्सेसफुल झालं की इथून तुम्हाला तुमच्या पेमेंटची रिसिप्ट, इथून तुम्हाला तुमचा अर्ज प्रिंट करता येणार आहे. इथं तुम्हाला कॅन्सल ॲप्लिकेशनचं देखील ऑप्शन पाहायला भेटेल. तर सर्वात अगोदर पेमेंट करून घ्यायचे तुम्हाला ऑनलाईन. पेमेंट त्याच वेळेस तुमचं सक्सेसफुल होईल ज्यावेळेस तुम्ही फोटो आणि सिग्नेचर अपलोड कराल. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचे ऑनलाईन. पेमेंट पूर्ण झाले की पुन्हा एकदा लॉग इन करायचं आहे. इथं तुमचं ॲप्लिकेशन जे आहे प्रिंट करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे. तर अशा पद्धतीने फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. सर्व वाचल्याशिवाय, जाहिरात वाचल्याशिवाय फॉर्म भरू नका. त्यानंतर कुठं फॉर्म भरायचं आहे तेही ठरवा, कारण की एकाच दिवशी सर्व ठिकाणी परीक्षा तुमची होणार आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.